स्वामी महाराज सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये खंडोबाच्या मंदिरात आलेले होते। 3-4 दिवस ते उपाशी होते। तेथे एका अहमद अली नावाच्या रिसालदारास रिकामी चिलीम ओढून चमत्कार दाखविला। त्यानंतर त्याची स्वामीचरणी भक्ती दृढ झाली। स्वामी 3-4 दिवसांपासून निराहार आहेत हे बघून तेथे उपस्थित रामचंद्र रंगारी म्हणून एक गृहस्थ स्वामींना विचारतो की महाराज, या गावात आपले कोणी ओळखीचे आहे का? असे बोलताच स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, अरे पेठेतल्या त्या चोळप्पाला घेऊन ये। असे बोलताच रिसालदार आणि रामचंद्र रंगारी चोळप्पाला घेऊन आले। चोळप्पा आल्यानंतर स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि स्मित हास्य करत बोलले, अरे चोळ्या, तू कसा आहेस? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ आहेस। आम्हाला ओळखले की नाही? मूळ पुरुष, दत्तनगर, अक्षय, वडाचे झाड हे सर्व विसरलास की काय? स्वामींनी असे बोलतात चोळप्पांच्या मनात अनन्य भक्तिभाव जागृत झाला आणि ते स्वामींना घेऊन घरी आले। तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रत्येक जन्मात स्वामींनी आपल्याला सांभाळले आहे। स्वामींचे आणि आपले जन्मोजन्मीचे नाते आहे, हे कायम लक्षात ठेव। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।